नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र सुसर आणि आधुनिक शेती तंत्राच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे काही गोट कांदा असेल म्हणजेच बियाण्याचा जो काही कांदा आहे याची लागवड आपल्याला चांगल्या पद्धतीने झालेली बघायला मिळत आहे। आणि त्यामध्ये आपण ज्या सुरुवातीला ड्रेचिंग देतो तर त्यामध्ये आपण भरपूर वेळेस मायक्रोन्यूट्रिएंट देण्याकडे दुर्लक्ष करतो। तर त्यामुळे काय होतं, इथे बघा अशा पद्धतीने पिवळे वगैरे गोट पडतात किंवा वाकडे होत असतात। तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे आपल्याला असे बघायला मिळतात। तर आपल्याला ज्यावेळेस दोन आपण पहिले ड्रेसिंग करतो किंवा त्या टायमिंगमध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट देण्याची खूप आवश्यकता असते। त्यामुळे पिकाची जे काही फुटवे असेल किंवा जे काही सुरुवातीची वाढ किंवा जी मजबूतपणा असेल, रोगप्रतिकार शक्ती असेल, हे चांगल्या पद्धतीने पिकामध्ये राहते। त्यामुळे आपल्याला फिपॅक इम्पोर्टेड जे न्यूट्रामिक्स डे खूप चांगल्या पद्धतीचे गोट कांद्यामध्ये काम करताना बघायला मिळते। यामध्ये संपूर्ण जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे हे संपूर्ण यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि याचा वापर जर आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये केला तर जे काही फुटवे असेल ते खूप चांगल्या पद्धतीचे फुटवे येतात। त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि यामध्ये जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे त्यामध्ये कमतरता दिसत नाही। आणि पिकाची सुरुवातीचे जे फुटवे असेल किंवा जी काही सुरुवातीची वाढ असेल ती खूप चांगल्या पद्धतीने होते। त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला न्यूट्रामिक्स डीएफचा प्रति एकरसाठी 2 लिटर वापर करायचा आहे। हे वापरल्यानंतर तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी काही वाढ असेल, फुटवे असेल किंवा जी काही पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती असते याचे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी नियंत्रण मिळणार आहे। तर तुम्ही प्रति एकरसाठी न्यूट्रामिक्स डीएफचा 2 लिटर वापर करायचा आहे। आणि तुम्हाला गोट कांद्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर खाली तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा स्क्रीनवरील नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करा। व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमच्या पिकाचे फोटो किंवा तुमचं क्षेत्र किती आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपवरती व्यवस्थित देऊ। त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेजमध्ये कोणते औषधं वापरायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी तुमच्या पिकामध्ये काय प्रॉब्लेम आहे ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देतो। तर तुम्ही या स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।